हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, इन लास्ट सेशन आपण पाहिलं की मायक्रो सर्व्हिसेस काय राहतात, ते मोनोलिथिक आर्किटेक्चर काय राहतं. ओके, तर ह्या सेशन पासून मी काय प्रॅक्टिकल गोष्टी स्टार्ट करणार आहे. तर चला बघूयात की ह्या सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत. तर ह्या सेशन मध्ये आपण एक पॅटर्न पाहणार आहोत, त्याला म्हटलं जाईल मायक्रो सर्व्हिसेस डिस्कवरी. ओके, युजिंग द युरेका सर्व्हर. तर ही कॉन्सेप्ट काय आहे नेमकी ती सांगतो मी तुम्हाला. सपोज करा की तुम्ही काय केलेलं, एक 4 सर्व्हिस क्रिएट केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल लास्ट सेशन मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की एबीसी बँक ऍप्लिकेशन तुम्ही बनवताय, त्याच्यामध्ये 3 सर्व्हिसेस आहेत. ओके, कुठल्या कुठल्या? तुमच्याकडे इन्शुरन्स सर्व्हिस आहे, अकाउंट सर्व्हिस आहे, लोन सर्व्हिस आहे. ओके, तर तुम्ही काय केलं, 3 सेपरेट सर्व्हिस बनवल्या, त्या डिप्लॉय केल्या सेपरेट आयपी ऍड्रेस वरती. तर मला सांगा की तुम्ही ह्या तिन्ही सर्व्हिसेस कसं बघू शकता ह्यांच्याकडे, की ह्या तिन्ही सर्व्हिसेस कुठल्या प्रोजेक्टच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिन्ही सर्व्हिसेस एका सर्व्हर वरती जाऊन रजिस्टर कराव्या लागतील की दिस सर्व्हिसेस, ओके, दिस सर्व्हिसेस बिलॉंग टू द एबीसी बँक. म्हणजे ह्या तिन्ही सर्व्हिसेस कुणाच्या आहेत? एबीसी बँक नावाच्या ऍप्लिकेशनच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक एबीसी बँक नावाचं एक सेंट्रल सर्व्हर क्रिएट करावं लागेल आणि त्या सर्व्हरवरती ह्या तिन्ही सर्व्हिसेस रजिस्टर कराव्या लागतील. ओके, म्हणजेच लोन, इन्शुरन्स आणि बँक अकाउंट ह्या तिन्ही काय आहेत, आपल्या मायक्रो सर्व्हिसेस आहेत. आणि ह्या मायक्रो सर्व्हिसेस आपल्याला एका ठिकाणी रजिस्टर कराव्या लागतील. ओके, पण ती रजिस्टर का कराव्या लागतील? का तर ज्या वेळेस तुमचा क्लायंट हा एखादी रिक्वेस्ट करतोय सर्व्हरला, तर त्यावेळेस मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर मध्ये काय होतं की तुम्ही, म्हणजे तो क्लायंट ज्यावेळेस रिक्वेस्ट करतो त्यावेळेस ती जी रिक्वेस्ट आहे ती डेलिगेट होते बेस्ड ऑन द ऍप्लिकेशन. जर सपोज करा तुम्ही जर तुमचं इन्शुरन्स सर्व्हिसला काही कॉल केले, तर तुमचं सर्व्हर काय करतं, तर ती जी रिक्वेस्ट आहे ती इन्शुरन्स सर्व्हिसला डेलिगेट करते. मग डेलिगेशन कसं होतं? डेलिगेशन साठी तुम्हाला त्या तिन्ही सर्व्हिसेस ही एका ठिकाणी कन्फिगर करून ठेवाव्या लागतात. तर त्यानंतरच तुमचं ऍप्लिकेशन काय करतं, ती रिक्वेस्ट डेलिगेट करतं त्या पर्टिक्युलर सर्व्हिसला. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल, युरेका सर्व्हर टू क्रिएट द सर्व्हिस डिस्कवरी, और वी कॅन से मायक्रो सर्व्हिस डिस्कवरी. ओके, तर आपण बघू शकता या ठिकाणी युरेका सर्व्हर नावाची एक कॉन्सेप्ट आहे. तर युरेका सर्व्हर म्हणजेच काय? युरेका सर्व्हर हे काय आहे, एक स्प्रिंग क्लाउडने प्रोव्हाइड केलेलं एक प्लॅटफॉर्म आहे. ते यूजून तुम्ही काय करू शकता, तुमची सर्व्हिस रजिस्ट्री क्रिएट करू शकता आणि त्या रजिस्ट्रीवरती तुम्ही मल्टिपल सर्व्हिसेस रजिस्टर करू शकता. तर तुम्ही त्याचं डेफिनेशन बघा. युरेका सर्व्हर इज नथिंग बट युअर सर्व्हिस डिस्कवरी पॅटर्न. हा एक पॅटर्न आहे इम्प्लिमेंटेशन वेअर एव्हरी मायक्रो सर्व्हिस इज रजिस्टर्ड. तुमच्या जेवढ्या मायक्रो सर्व्हिस आहेत रिलेटेड टू द एबीसी बँक, त्या सगळ्या मायक्रो सर्व्हिस काय केल्या जातील, ह्या सर्व्हिस रजिस्ट्रीवरती रजिस्टर्ड होतील. And client microservices look up Eureka server to get the dependent microservice to get the job done. Okay, client microservice काय करताय, लुकअप करताय की पर्टिक्युलर सर्व्हिस, त्याला लोनची पाहिजे असेल तर लोन भेटेल, त्याला इन्शुरन्स पाहिजे इन्शुरन्स भेटेल, त्याला अकाउंट पाहिजे अकाउंट भेटेल. ओके, बेस्ड ऑन द क्लायंटच्या रिक्वेस्ट नुसार तुमची जी तुमचं जे काही सर्व्हर आहे ते काय करेल, त्या पर्टिक्युलर सर्व्हिसला अप्रोच करेल आणि तुमचा जो जॉब असेल तो डन करून घेईल. ओके, दॅट्स इट. दॅट इज नथिंग बट युअर युरेका सर्व्हर. नाउ लेट्स सी हाऊ टू क्रिएट द युरेका सर्व्हर हिअर. युरेका सर्व्हर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करावे लागतील. जसे की पहिली स्टेप काय सांगते की यू नीड टू ऍड द वन डिपेंडन्सी हिअर. कुठली डिपेंडन्सी आहे? स्प्रिंग क्लाउड, स्टार्टर, नेटफ्लिक्स अँड युरेका सर्व्हर. सो दिस starter you need to add in your pom.xml file. Okay, तर चला बघूयात. फर्स्ट वी नीड टू क्रिएट द एक वन स्प्रिंग बूट प्रोजेक्ट टू मेक इट as a Eureka server. Okay, so let me go to the browser here.
This is my browser. Let's search the now. इथे बघू शकता तुम्ही स्प्रिंग इनिशियलायझरची स्प्रिंग बूटची ऑफिशियल साईट आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचा स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट क्रिएट करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्प्रिंग इनिशियलायझर आहे, तर त्या स्प्रिंग इनिशियलायझर थ्रू तुम्ही या बेसिक रिक्वायरमेंट तुमचे जे काही प्रोजेक्ट स्ट्रक्चर हे बनवून देते सगळं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करावं लागेल, बिल्ड टाईप सिलेक्ट करावं लागेल. बिल्ड टाईप इज नथिंग बट युअर ग्रॅडल कोटलिंग अँड मॅवन समथिंग. तुमचं स्प्रिंग बूटचं व्हर्जन असेल ते सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ग्रुप द्यावा लागेल. ग्रुप इज नथिंग बट युअर पॅकेज. सपोज आय एम गोइंग टू गिव्ह द सर्व्हर. त्यानंतर आहे आर्टिफॅक्ट नथिंग बट युअर प्रोजेक्ट नेम युरेका सर्व्हर. ओके, युरेका सर्व्हर हे नाव दिलेलं आहे मी ह्या प्रोजेक्टसाठी, कारण आपण काय करतोय, युरेका सर्व्हर बनवतोय टू रजिस्टर्ड युअर ऑल मायक्रो सर्व्हिसेस. हे पॅकेज नेम आहे, सो मी हे रिमूव्ह करतो थोडं. त्यानंतर आहे पॅकेजिंग टाईप. तुम्हाला कुठल्या टाईपचं पॅकेजिंग पाहिजे फॉर दिस प्रोजेक्ट तर ते घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर आहे तुमचं जावाचं व्हर्जन, यू कॅन सिलेक्ट युअर व्हर्जन. अँड तुम्हाला एक डिपेंडन्सी ऍड करावी लागेल, जसं मी पीपीटी मध्ये मेन्शन केलंय. कुठली डिपेंडन्सी आहे ती? ही डिपेंडन्सी आहे, क्रिएट स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन अँड ऍड द क्लाउड नेटफ्लिक्स. सो ही सर्व्हरची डिपेंडन्सी तुम्हाला ऍड करावी लागेल. करेक्ट. तर चला आपण काय करू, डिपेंडन्सी ऍड करूया तिथे. तर जस्ट क्लिक ऑन ऍड डिपेंडन्सीज अँड सिलेक्ट द युरेका. ओके, तर तुम्हाला 2-3 डिपेंडन्सी भेटतील इथे. सर ह्याच्यामधल्या पहिल्या 2 खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या की तुम्हाला ज्यावेळेस एखादी मायक्रो सर्व्हिस क्रिएट करायची असेल त्यावेळेस तुम्ही युरेका क्लायंट यूज करू शकता. आणि तुम्हाला ज्यावेळेस सर्व्हर क्रिएट करायचं असेल तर तुम्ही युरेका सर्व्हर यूज करा. आपण आता काय करतोय, आपण युरेका सर्व्हर क्रिएट करतो, तर युरेका सर्व्हर ही सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, जनरेट वरती क्लिक करून तुमच्याकडे एक पीडीएफ एक जार फाईल एक फाईल क्रिएट होते, जिप फाईल क्रिएट होते. त्याच्यामध्ये तुमचा हा प्रोजेक्ट काय केला जातो, जिप केला जातो. त्यानंतर आहे एक्सप्लोर वरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला तुमचं pom.xml, तुमचं प्रोजेक्टचं स्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही काय काय ऍड केलेलं आहे. तुम्ही स्प्रिंग बूटचं व्हर्जन आहे, त्यानंतर तुमचा ग्रुप आयडी, आर्टिफॅक्ट आयडी, जेडीकेचं व्हर्जन असेल, त्यानंतर आहे स्प्रिंग क्लाउड व्हर्जन आहे, हे स्प्रिंग क्लाउडचं व्हर्जन आहे. त्यानंतर तुमचा ही नेटफ्लिक्सची युरेका सर्व्हरची डिपेंडन्सी आहे, खूप इम्पॉर्टंट डिपेंडन्सी आहे. सो ह्या डिपेंडन्सीवरून आपण काय करू शकतो, युरेका सर्व्हर बनवू शकतो. ओके, तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्ही क्लोज करू शकता आणि डायरेक्टली जनरेट करू शकता. बट मी ऑलरेडी जनरेट केलेला आहे प्रोजेक्ट, सो नो नीड टू जनरेट अँड एक्स्ट्रॅक्ट इट. लेट मी गो टू द युरेका सर्व्हर हिअर. तर हा युरेका सर्व्हर नावाचा प्रोजेक्ट बघू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला मी स्ट्रक्चर मध्ये जाऊन सांगतो. ह्या ठिकाणी मी ही डिपेंडन्सी ऍड केलेली फर्स्ट स्टेप आहे ही. ओके, त्यानंतर तुम्ही मॅवन रिफ्रेश करून घ्या, तुम्हाला ह्या डिपेंडन्सीज या ठिकाणी डाउनलोड होऊन भेटतील. ओके, तर हे झालं बेसिक थिंग्स. त्यानंतर सेकंड फेज बघूयात की सेकंड स्टेप्स काय आहेत या ठिकाणी. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप टू ऍड दिस डिपेंडन्सी. व्हॉट सेकंड स्टेप सेज, सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलेलं की जर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट ऍज अ सर्व्हर ऍक्ट करायचा असेल तर तुम्हाला तो जो प्रोजेक्ट आहे तो @enable युरेका सर्व्हर नावाच्या अनोटेशनने मार्क करावा लागेल. तर कुठे तो मार्क करायचा, तुमचा मेन क्लासमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन नावाचं अनोटेशन यूज केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एनेबल युरेका सर्व्हर करावा लागेल. तर हे केल्यानंतर काय होईल, बाय डुईंग so this application now acts as a service registry, so all microservices can register themselves and by using the service URL. तर हे सर्व्हिस URL कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. तर आपण काय करू, या ठिकाणी एनेबल करूयात युरेका सर्व्हर फॉर दिस ऍप्लिकेशन. लेट मी गो. कुठे करायला लावलेलं त्यांनी, हे ज्या ठिकाणी हे स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन आहे अनोटेशन त्याच्यावरती काय करा, एनेबल करून टाका.
म्हणजे त्याच्या खाली पण करू शकता, ऑर्डर इज नॉट मॅटर फॉर द अनोटेशन. अनोटेशन साठी ऑर्डर मॅटर करत नाही, तुम्ही कसंही करू शकता अल्टरनेटिव्हली. ओके, तुम्ही काय केलं आता, हा प्रोजेक्ट काय केला, ऍज अ युरेका सर्व्हर म्हणून डिफाईन केला. त्यानंतर आता आपण बघूयात काही प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉपर्टीज फाईलमध्ये ऍड करावे लागतील. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत. आफ्टर एनेबलिंग द युरेका सर्व्हर रजिस्ट्री ऍड फॉलोइंग कन्फिगरेशन. तर ह्याच्यामध्ये पहिली कन्फिगरेशन काय सांगते की तुमच्या ऍप्लिकेशनचं नाव. ओके, तर हे ऍप्लिकेशनचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर आहे क्लायंट सर्व्हिस URL. ओके, तर हा सर्व्हिस URL काय सांगतो की तुमचं हे सर्व्हर हे कुठल्या होस्ट वरती कुठल्या URL वरती होस्ट आहे, तर तो URL असतो या ठिकाणी. तर युरेका क्लायंट सर्व्हिस URL डिफॉल्ट झोन. तर तुम्ही ज्यावेळेस एखादा क्लायंट क्रिएट करता, तर त्यावेळेस तुम्ही हा URL त्या क्लायंटमध्ये कन्फिगर करून तुम्ही ह्या सर्व्हरशी कनेक्शन देऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्यावेळेसच समजेल, जास्त डोक्यात घेऊ नका ही गोष्ट. सर्व्हिस URL काय राहतं, सर्व्हिस URL इज नथिंग बट युअर लोकेशन ऑफ दिस सर्व्हर. सर्व्हरचं लोकेशन, कुठल्या लोकेशनवरती हे सर्व्हर अप आहे त्याचं लोकेशन आहे. आणि हा URL काय केला जातो, हा URL तुमच्या सर्व्हिस मध्ये रजिस्टर केला जातो. सर्व्हिस म्हणजे सपोज करा तुमचा काय ABC बँक आहे, ABC बँक मध्ये 3 सर्व्हिसेस आहेत. जर तुम्हाला लोन सर्व्हिस जर तुमच्या सर्व्हरशी कनेक्ट करावं लागेल, तर तुमच्या लोन सर्व्हिसच्या ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईलमध्ये हा URL तुम्हाला कन्फिगर करावा लागेल. सेम प्रॉपर्टी, ही सेम प्रॉपर्टी तिथे कन्फिगर करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं कनेक्शन काय होईल, ह्या सर्व्हरशी होईल. त्यानंतर आहे पोर्ट ऑफ दिस सर्व्हर, सर्व्हरचं पोर्ट हे. त्यानंतर ह्या 2 प्रॉपर्टी, अगेन ह्या पण खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. तर ह्या 2 प्रॉपर्टी कशासाठी यूज केल्या जातात. पहिली प्रॉपर्टी काय सांगते, युरेका क्लायंट रजिस्टर विथ युरेका सर्व्हर. ओके, हा काय आपला, हे काय प्रॉपर्टीच्या नेम मध्ये सांगते की काय सांगते, युरेका क्लायंट रजिस्टर विथ युरेका सर्व्हर. ओके, जर तुम्हाला एखादी सर्व्हिस युरेका सर्व्हर सोबत रजिस्टर करायची असेल, तर तुम्हाला ही प्रॉपर्टी पास करावी लागते, त्याला ऍज अ ट्रू मार्क करावं लागतं. बट आपला हा काय आहे, हा आहे तो आपला सर्व्हर आहे, हा काय क्लायंट नाही आहे. आणि आपल्याला हा ऍज अ क्लायंट डिक्लेअर करायचा नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला हा फॉल्स केलेला आहे. इथे बघा तुम्ही फॉल्स केलेला आहे का, तर आपल्याला हा सर्व्हर कुठे ऍज अ क्लायंट म्हणून डिक्लेअर करायचा नाहीये. त्यानंतर आहे युरेका क्लायंट फेच रजिस्ट्री. तर हे कुठल्याच रजिस्ट्रीमध्ये, सपोज करा की माझ्याकडे 3 रजिस्ट्री आहेत, 3 सर्व्हर आहेत, त्याच्यामध्ये आपण ऍज अ क्लायंट म्हणून फेच करू शकत नाही, कारण हा एक सर्व्हर आहे. सर्व्हरला आपण ऍज अ क्लायंट मधून कसं फेच करू शकतो, करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ह्या 2 प्रॉपर्टी ऍज अ फॉल्स डिक्लेअर करावे लागतील. तर चला हे कॉपी करूयात आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये टाकूयात. ओके, लेट मी गो टू द application.properties file. It is not going, sometimes it happens. Let me redirect here. Okay, तर ह्या 3-4 प्रॉपर्टी मी काय केल्या इथे पेस्ट केल्या. नाव लेट स्टार्ट युअर ऍप्लिकेशन काय करूयात, स्टार्ट करूयात. तर तुम्हाला तो डॅशबोर्ड ओपन करून दाखवतो की ऍक्च्युअली तो डॅशबोर्ड कसा दिसतो सर्व्हरचा ह्या URL वरती. ओके, आणि ह्या URL वरती तुमचे सगळे क्लायंट काय केले जाते, रजिस्टर केले जातात. लेट्स वेट फॉर 1 minute because it is taking time to parse and deploy the application. It is almost started. Let's see. Yeah, what it's saying. Yeah, you can see the Tomcat started on the port number. This port. Okay, so let's go and hit the URL. So this URL. You can see Eureka server is up now. Correct. याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन असतील, तर सिस्टम स्टेटस असेल, इन्व्हायरमेंट असेल, ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर आहे इन्स्टन्स करंटली रजिस्टर्ड विथ युरेका. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगतंय, हा पार्ट काय सांगतो की तुमच्याकडे तुम्ही ज्यावेळेस लोन सर्व्हिस ह्या सर्व्हरची रजिस्टर करता, ओके, तर त्यावेळेस
इथे तुमची लोन सर्व्हिस दिसते. ज्यावेळेस तुम्ही इथे इन्शुरन्स अकाउंट सर्व्हिस क्रिएट करता, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर करता ह्या सर्व्हरवरती, ती अकाउंट सर्व्हिस असेल, लोन सर्व्हिस असेल, इन्शुरन्स सर्व्हिस असेल, तर ह्या ठिकाणी ती दिसते. म्हणजे ह्या ठिकाणी रजिस्टर्ड होतात त्या ऍप्लिकेशन नेम मध्ये लोन सर्व्हिस, अकाउंट सर्व्हिस अँड ऑल थिंग्स. ओके. त्यानंतर आहे इथे स्टेटस दिसतो. स्टेटस म्हणजे अप आहे का डाऊन आहे हे पण त्या ठिकाणी दिसतं तुमचं. ओके. तर ही एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. तर तर आपण ह्या सेशनमध्ये आपण पाहिलं की हाऊ टू क्रिएट द युरेका सर्व्हर. नाव इन द नेक्स्ट सेशन मी तुम्हाला सांगेल की युरेका क्लायंट कसा क्रिएट केला जातो आणि ह्या सर्व्हरवरती तो क्लायंट कसा रजिस्टर केला जातो, ह्या गोष्टी आपण पाहूयात. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. चला बाय.